नमस्कार, मी श्रीजित जाधव. मी मेलबर्नमध्ये स्विनबर्न युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये पोस्टडॉक रिसर्चर आहे आणि मी इथे लायगो लिव्हिंगस्टन ऑब्झर्वेटरीला 6 महिने व्हिजिट करायला आलो. आता आपण आलोय लायगो लिव्हिंगस्टनच्या एक्स आर्मच्या ब्रिजवरती. माझ्या मागे तुम्ही पाहू शकता, हा 4 किलोमीटर लांबीचा एक्स आर्म आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, एक पांढरी बिल्डिंग तुम्हाला लांबवर दिसेल. ती साधारण 2 किलोमीटर, ज्याला सेंट्रल पॉइंट म्हणतात, पुढे 2 किलोमीटर गेल्यानंतर एक्स आर्मचं एंड स्टेशन येतं आणि असा हा एक्स आर्म 4 किलोमीटर लांबीचा. तसाच या बाजूला एक्स आर्मच्या परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये 4 किलोमीटर लांबीचा वाय आर्म आहे. या दोन्ही आर्म्स मध्ये लेझर बीम साधारण शेकडो वेळा रेझोनेट होऊन या सेंट्रल स्टेशन मध्ये, ज्याला आपण कॉर्नर स्टेशन असंही म्हणतो, इथे एकत्र केला जातो आणि ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऍक्च्युअली या सेंट्रल स्टेशन मध्ये डिटेक्ट केली जाते. सो या लायगो इंटरफेरोमीटरचं बेसिक ऑपरेशनल प्रिन्सिपल मी मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. मी त्याचा एक ब्रॉड ओव्हरव्ह्यू परत एकदा तुम्हाला देतो. 17व्या शतकामध्ये न्यूटननी गुरुत्वाकर्षणाचं म्हणजे ग्रॅव्हिटीचं एक बेसिक मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन आपल्याला दिलं आणि या फॉर्म्युलेशनची अचूकता खूप जास्त होती. आपल्याला साधारण 20व्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत ग्रॅव्हिटीचं न्यूटोनियन जे फॉर्मॅलिझम होतं ते अगदी अचूकपणे कन्सिस्टंटली वर्क होत होतं. पण काही अतिशय सूक्ष्म गोष्टी, जसं की मर्क्युरीची पेरिहेलियन शिफ्ट, म्हणजे मर्क्युरीचं जे सूर्याभोवतीचं ऑर्बिट आहे ते पुढे पुढे सरकत राहतं, अशा गोष्टी न्यूटोनियन फॉर्मॅलिझम मध्ये एक्सप्लेन होऊ शकत नाहीत. सो या गोष्टी किंवा न्यूटोनियन ग्रॅव्हिटीमध्ये ग्रॅव्हिटेशनल इफेक्ट हा इन्स्टंटेनियस आहे. म्हणजे कोणताही गुरुत्वाकर्षणामधला बदल हा इन्स्टंटली पूर्ण विश्वभर प्रसार पावतो, असं एक इन्फरन्स त्यातून निघतं. सो हे आईन्स्टाईनच्या स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी, ज्याला सापेक्षतावादाचा विशिष्ट सिद्धांत म्हणतात, त्याच्याशी सुसंगत नव्हतं. त्यामुळे आईन्स्टाईननी 1916 ते 18च्या काळामध्ये एक गुरुत्वाकर्षणाचं पूर्णपणे नवीन मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन प्रेझेंट केलं. त्याला जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी असं म्हणतात किंवा सापेक्षतावादाचा साधारण सिद्धांत असं म्हटलं जातं. या सिद्धांतानुसार आपण ज्या स्पेस आणि टाइम मध्ये वावरतो, म्हणजे स्पेस म्हणजे आपण आपल्या आजूबाजूला ज्या 3 मितींची स्पेस अनुभवतो ती स्पेस, आणि टाइम म्हणजे आपण जी वेळ अनुभवतो, हे एक चौथं डायमेन्शन. या चारही डायमेन्शन्सला एकत्र करून त्याचं ग्रॅव्हिटी बरोबरचं रिलेशन हे एक अत्यंत सुंदर मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन मध्ये आईन्स्टाईननी प्रेझेंट केलं. आणि या जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीचा एक परिणाम म्हणजे ग्रॅव्हिटेशनल वेव्हचं प्रेडिक्शन. सो आईन्स्टाईनचा सापेक्षतावादाचा सिद्धांत आल्यानंतर लगेचच वैज्ञानिकांच्या हे लक्षात आलं की ग्रॅव्हिटी बिहेव्स लाईक वेव्स. सो ग्रॅव्हिटी कॅन ऑल्सो बिहेव लाईक वेव्स, ज्याला आपण ग्रॅव्हिटेशनल वेव्स म्हणतो. हे एक फक्त एक थिअरेटिकल प्रेडिक्शन होतं, जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी पासून उद्भवलेलं. पण जवळपास पूर्ण एक शतकभर, म्हणजे पूर्ण 20वं शतक, वैज्ञानिकांना असं वाटत नव्हतं की ग्रॅव्हिटेशनल वेव्स ऍक्च्युअली आपण कधी पाहू शकतो किंवा या खरंच आपल्या युनिव्हर्समध्ये ग्रॅव्हिटेशनल वेव्सचं अस्तित्व असेल. तर 1990 साली लायगो जेव्हा एक प्रोजेक्टच्या स्वरूपामध्ये कन्सिडर केला जात होता, तेव्हा हा खूप एक अँबिशियस प्रोजेक्ट, खूपच महत्वाकांक्षी प्रोजेक्ट म्हणून कन्सिडर केला जात होता, ज्याला हाय रिस्क हाय रिवॉर्ड प्रोजेक्ट असं म्हणलं जातं, की ज्याच्यामध्ये सक्सेसफुल होण्याची रिस्क खूप जास्त आहे. पण जर हा प्रोजेक्ट सक्सेसफुल झाला तर त्यातून मिळणारं सायंटिफिक आउटपुट हे खूप खूप महत्वाचं आहे आणि जे बाकीच्या ॲस्ट्रॉनॉमिकल फील्ड्स मधून आपल्याला मिळू शकत नाही. तर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ॲस्ट्रॉनॉमी आणि कन्व्हेन्शनल इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन बेस्ड ॲस्ट्रॉनॉमी यामध्ये नक्की काय फरक आहे?
विद्युत चुंबकीय लहरी आपल्याला असं म्हणता येईल की आपल्या सर्वात जास्त ओळखीच्या लहरी आहेत. आपण जे विजिबल लाईट जो आपण बघतो तो विद्युत चुंबकीय लहरींचा एक विशिष्ट स्पेक्ट्रमचा पार्ट आहे. ज्याच्या खाली गेलं तर आपल्याला मायक्रोवेव्स, रेडिओ वेव्स अशा पद्धतीच्या विद्युत चुंबकीय लहरी आहेत. ज्याच्या वरती गेलं तर आपल्याकडे अल्ट्राव्हायोलेट रेज, एक्स रेज, गॅमा रेज अशा पद्धतीच्या विद्युत चुंबकीय लहरी आहेत. पण हा पूर्ण झाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्सचा एक स्पेक्ट्रम. आपण ग्रॅव्हिटेशनल वेव्स विषयी जेव्हा आपण बोलतो तेव्हा हा पूर्णपणे वेगळ्या प्रकारच्या वेव्स विषयी आपण बोलत असतो. ग्रॅव्हिटेशनल वेव्स म्हणजे आपण या स्पेस अँड टाइम मध्ये आपण वावरतो त्यांच्यामधलं रेरिफॅक्शन आणि कॉम्प्रेशन. म्हणजे जर एखादी ग्रॅव्हिटेशनल वेव्ह आता आपल्यापासून पास होत असेल तर ज्या पद्धतीने आपल्या पृथ्वीवरती भरती ओहोटी ज्या पद्धतीने येते, ज्याला टायडल फोर्सेस म्हणतात, त्या पद्धतीने स्पेस आणि टाइम आकुंचन आणि प्रसरण पावणारे ग्रॅव्हिटेशनल वेव्हच्या परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये. सो या ग्रॅव्हिटेशनल वेव्स साधारण खूप सूक्ष्म पद्धतीच्या असतात आणि त्या मेजर करण्यासाठी आपल्याला खूप मोठे डिटेक्टर्स लायगो सारखे बनवावे लागतात. कारण यांची डिटेक्शन करण्याची पद्धत म्हणजे लेझर इंटरफेरोमेट्री ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये 2 लेझर बीम्स 2 मोठ्या लांब आर्म्स मध्ये पाठवले जातात. त्यामध्ये 2 मिरर्स असतात ज्याच्यामध्ये ते रेझोनेट होतात आणि हा रेझोनेट झालेला बीम परत जेव्हा रिकलेक्ट केला जातो तेव्हा त्या 2 मिरर्सच्या मधलं अंतर त्या बीम मध्ये संयुक्त असतं. सो हे जे 2 बीम्स आहेत हे 2 एक्स आणि वाय डायरेक्शन मध्ये पाठवण्याचं कारण असं आहे की ग्रॅव्हिटेशनल वेव्सचं नेचर असं आहे की जेव्हा एक्स डायरेक्शन मध्ये स्क्वीजिंग होतं तेव्हा वाय डायरेक्शन मध्ये एक्सपान्शन होतं, जेव्हा वाय डायरेक्शन मध्ये स्क्वीजिंग होतं तेव्हा एक्स डायरेक्शन मध्ये एक्सपान्शन होतं. सो आपल्याला एक्स आणि वाय डायरेक्शन मधल्या लेंथ मधल्या चेंजेस हे एकत्र करून आपण जास्त ॲक्युरेट मेजरमेंट ग्रॅव्हिटेशनल वेव्सचं करू शकतो. हा लेझर बीम आपल्या सेंट्रल स्टेशन मधून स्प्लिट केला जातो आणि एक्स आणि वाय आर्म्स मध्ये पाठवून तो एक्स आणि वाय आर्म्स मधल्या 2 मिरर्स मध्ये रेझोनेट केला जातो शेकडो वेळा आणि तो परत सेंट्रल स्टेशन मध्ये रिकंबाईन केला जातो. तर या लेझर बीम मध्ये एक्स डायरेक्शन मध्ये सेंट्रल स्टेशन पासून ते एंड मिरर पर्यंतचं डिस्टन्स हे मेजर केलं जातं आणि वाय आर्म मध्येही सेंट्रल स्टेशन टू एंड वाय मिररचं डिस्टन्स मेजर केलं जातं आणि ते रिकंबाईन करून आपण ग्रॅव्हिटेशनल वेव्हच्या सिग्नलचं एस्टिमेशन करतो. हा सिग्नल किती सूक्ष्म असू शकतो तर 10⁻⁻23 म्हणजे 1/10⁻23 शून्य म्हणजे इतक्या मोठ्या स्केल मधला एक छोटासा भाग आपण मेजर करायचा प्रयत्न करतोय. तर ऍक्च्युअली जर आपण हे लेंथ मेजरमेंट्स एक साधारण आपल्या ओळखीच्या वस्तूंच्या दृष्टीने जर पाहायला गेलं तर हे लेंथ मेजरमेंट हे आपल्या सर्वात जवळचा जो सूर्य सोडून जो दुसरा तारा आहे ज्याला म्हणतात अल्फा सेंटॉरी, तो आहे साधारण 4.2 प्रकाश वर्ष दूर. हे त्या ताऱ्यापर्यंतचं डिस्टन्स ह्युमन हेअर म्हणजे आपल्या मानवी केसाच्या विड्थच्या ॲक्युरसीच्या लेवलला मेजर करण्यासारखं आहे. म्हणजेच या एंड मिरर पासून ते सेंट्रल स्टेशन पर्यंतचं डिस्टन्स आपण इतक्या ॲक्युरेटली मेजर करतो की हे 4 किलोमीटरचं डिस्टन्स आपण प्रोटॉनच्या 10,000व्या भागापर्यंत सूक्ष्मपणे मेजर करू शकतो. इतके छोटे छोटे चेंजेस या मिररच्या मोशन्स मध्ये आपण मेजर करतो. सो इतके सूक्ष्म बदल आपल्याला मोजायची गरज का पडते? कारण हे जे ग्रॅव्हिटेशनल वेव्हचे सोर्सेस आहेत ते आपल्यापेक्षा अब्जावधी प्रकाश वर्ष दूर आहेत. कोट्यवधी नाही, अब्जावधी प्रकाश वर्ष दूर आहेत आणि तिथून उत्पन्न झालेला ग्रॅव्हिटेशनल वेव्हचा सिग्नल
जोपर्यंत पृथ्वीपर्यंत येतो तोपर्यंत तो खूप वीक झालेला असतो. सो असा वीक झालेला सिग्नल आपल्याला जर सक्सेसफुली जर मेजर करायचा असेल तर आपल्याला हे 4 किलोमीटर लांबीचे असे डिटेक्टर्स बनवावे लागतात. अमेरिकेमध्ये लायगो लिव्हिंगस्टन हा एक डिटेक्टर जिथे आपण आहोत, तसाच एक एक्झॅक्टली सेम प्रिन्सिपल वरती बिल्ड लायगो हॅनफर्ड हा डिटेक्टर वॉशिंग्टन स्टेटमध्ये आहे, जो अमेरिकेच्या वायव्य दिशेला आहे. आणि आपण आता आहोत साधारण दक्षिणेकडे किंवा दक्षिण पूर्व म्हणजे आग्नेयेकडे आहोत. तर या 2 डिटेक्टर्स मधलं अंतर साधारण 3000 किलोमीटर आहे. आणि या 2 डिटेक्टर्स मध्ये जेव्हा आपल्याला एक सायमल्टेनियसली डिटेक्शन मिळतं तेव्हा आपण असं म्हणू शकतो की हा एक ॲस्ट्रोफिजिकल सिग्नल आपल्याला सापडलेला आहे, जो आपल्या अर्थवरती वेगवेगळ्या डिटेक्टर्स मध्ये सेम सिग्नल आपल्याला पाहायला मिळतो. असाच एक तिसरा डिटेक्टर लायगो डिटेक्टर आपल्या महाराष्ट्रामध्ये हिंगोलीमध्ये बनतोय. आणि जसं लायगो हॅनफर्ड आणि लिव्हिंगस्टन मधलं डिस्टन्स 3000 किलोमीटर आहे, तसं आपण पृथ्वीच्या पूर्णपणे अपोजिट साईडला असल्यामुळे आपल्याला खूप मोठी एक बेसलाईन किंवा डिटेक्टर्स मधलं डिस्टन्स त्यामधनं मिळणार आहे. हे का महत्वाचं आहे? कारण आपल्याला साधारणपणे आकाशातून कोणत्या बाजूनी हा ग्रॅव्हिटेशनल वेव्ह सिग्नल येतोय याची माहिती मिळणं फार महत्वाचं असतं. सो आपल्याला सगळ्यांना जीपीएस टेक्नॉलॉजी तर माहितीच असेल. आपल्या मोबाईलमध्ये जीपीएस सिग्नल येतो. तो साधारण कसा काम करतो तर जीपीएस सॅटेलाइट्स पृथ्वीभोवती फिरत असतात आणि ते एका विशिष्ट पद्धतीचे सिग्नल्स पृथ्वीकडे पाठवत असतात. हे सिग्नल्स वेगवेगळ्या सॅटेलाइट्स मधून आपल्या मोबाईलमध्ये आल्यानंतर ते एकमेकांशी कम्पेअर करून त्या सॅटेलाइट्सच्या दृष्टीने आपल्या मोबाईलचं स्थान निश्चित केलं जातं. तसंच याच प्रिन्सिपलचं एक्झॅक्ट अपोजिट प्रिन्सिपल आपण स्काय लोकलायझेशन म्हणजे ग्रॅव्हिटेशनल वेव्हचा आकाशातली दिशा निश्चित करण्यासाठी आपण वापरलं जातं. सो त्यामध्ये काय होतं की या सिच्युएशन मध्ये येणारा सिग्नल हा एकच आहे, पण त्याला डिटेक्ट करणारे डिटेक्टर्स मल्टिपल आहेत आणि ते पूर्ण अर्थवरती लोकेटेड आहेत. सो वेगवेगळ्या डिटेक्टर्स मध्ये हा सिग्नल वेगवेगळ्या वेळेला डिटेक्ट होतो आणि त्या वेळांमधलं डिफरन्स जो आहे, किती अंतरामध्ये आपण हा सिग्नल डिटेक्ट केला जातो वेगवेगळ्या डिटेक्टर्स मध्ये, त्याच्यावरती आपल्याला त्याचं आकाशातलं स्थान निश्चित करता येतं. फॉर एक्झाम्पल, एखादा सिग्नल जर लायगो लिव्हिंगस्टनच्या आणि हॅनफर्डच्या बरोबर त्याच लाईन मध्ये जर उत्पन्न झाला असेल तर तो लायगो लिव्हिंगस्टन मध्ये पहिल्यांदा डिटेक्ट होईल आणि त्यानंतर लायगो हॅनफर्ड मध्ये डिटेक्ट होईल. आणि तो जर साधारणपणे त्याहून कमी वेळामध्ये जर हॅनफर्ड मध्ये डिटेक्ट झाला तर तो नक्कीच कुठल्या तरी मधल्या भागामध्ये आकाशाच्या उत्पन्न झाला असणार आहे, ज्याच्यामुळे त्याचा ट्रॅव्हल टाइम साधारणपणे लायगो लिव्हिंगस्टन आणि हॅनफर्ड मध्ये सेमच आहे. हे डिटेक्शन प्रिन्सिपल यूज करून आपण ग्रॅव्हिटेशनल वेव्स डिटेक्ट करतो. अशा पद्धतीने आपण आतापर्यंत साधारणपणे 100 ग्रॅव्हिटेशनल वेव्स डिटेक्ट केलेल्या आहेत. आणि त्यातलं सगळ्यात पहिलं जे डिटेक्शन होतं, जे खूप फेमस बायनरी ब्लॅक होल डिटेक्शन होतं, ज्याला 150914 असं म्हटलं जातं. याच्यामध्ये साधारण 30 पट सूर्याच्या वस्तुमानाच्या 30 पट जास्त वस्तुमान असलेली 2 ब्लॅक होल्स म्हणजे कृष्णविवर एकमेकांच्या खूप जवळ येऊन एकमेकांशी, त्याला आपण इन्स्पायरल फेज असं म्हणतो की ज्यामध्ये ती एकमेकांभोवती फिरतात आणि ग्रॅव्हिटेशनल वेव्स एमिट करून फायनली एकमेकांमध्ये मर्ज होतात. तर अशी 2 साधारणपणे 30 पट वस्तुमानाची कृष्णविवर एकत्र होऊन एक नवीन कृष्णविवर जन्माला आलं आणि त्या नवीन कृष्णविवराचं वस्तुमान हे त्यांच्या ज्या आधीची जी 2 कृष्णविवर होती त्यांच्या एकूण वस्तुमानापेक्षा साधारणपणे 3 सूर्य वस्तुमान कमी होतं. सो हे मिसिंग जे वस्तुमान आहे हे नक्की गेलं कुठे? जर आपण रेग्युलर कन्व्हेन्शनल ऍस्ट्रॉनॉमीचे टेलिस्कोप्स घेऊन जर आपण त्या आकाशातल्या त्या दिशेकडे जर पाहिलं
तर आपल्याला त्यामध्ये काहीही दिसणार नाही, कारण ब्लॅक होल्स कोणत्याही प्रकारचा लाईट एमिट करत नाहीत. उलट त्यामध्ये लाईट पासून इतर द्रव्यापर्यंत सगळ्या गोष्टी ऍब्झॉर्ब केल्या जातात. सो आपल्याला कन्व्हेन्शनल ऍस्ट्रॉनॉमी मधून ही डिटेक्शन्स करणं अशक्य आहे. हे 3 सोलार मास जे वस्तुमान आहे हे पूर्णपणे ग्रॅव्हिटेशनल वेव्हच्या फॉर्ममध्ये एमिट केलं गेलं. आणि तुम्हाला माहिती असेल आईन्स्टाईनचा एक फेमस फॉर्म्युला आहे E=mc². सो त्यानुसार जर तुम्ही एक तुमच्या वहीमध्ये कॅल्क्युलेशन केलं की हा आकडा किती मोठा आहे, तर 3 सूर्य वस्तुमान हे पूर्णपणे जेव्हा एनर्जीमध्ये कन्वर्ट होतात तेव्हा जी एनर्जी प्रति सेकंद रिलीज केली जाते ती साधारणपणे विश्वामध्ये पूर्णपणे जी एनर्जी एमिट होत राहते त्याच्या 50 पट जास्त होते. सो हा एक इव्हेंट हा पूर्ण वैश्विक जी ऊर्जा उत्पन्न होत होती त्या सेकंदाला त्यापेक्षा 50 पट जास्त प्रकाशमान होता. पण तो आपल्याला रेग्युलर ऍस्ट्रॉनॉमीमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स मध्ये तो व्हिजिबल नसल्यामुळे हा इतका तेजस्वी इव्हेंट आपण फक्त ग्रॅव्हिटेशनल वेव्ह डिटेक्टर्स मधूनच पाहू शकतो. तर असाच एक अतिशय महत्वाचा इव्हेंट आपण 2017 साली ऑगस्टमध्ये ऑब्झर्व केला, ज्याला 170817 असं म्हटलं जातं. हा एक विशिष्ट पद्धतीचा इव्हेंट होता ज्याच्यामध्ये 2 ब्लॅक होल्सच्या ऐवजी 2 न्यूट्रॉन स्टार्स एकत्र येऊन मर्ज झाले आणि त्यांच्यामधून जो ग्रॅव्हिटेशनल वेव्ह इव्हेंट निर्माण झाला त्याच्या बरोबर साधारण 1.5 सेकंदानंतर किंवा 2 सेकंदानंतर आपल्याला एक गॅमा रे बर्स्ट आकाशातल्या त्याच दिशेने बघायला मिळाला. त्यानंतर जगभरातल्या सगळ्या टेलिस्कोप्सनी त्या आकाशातल्या भागाकडे पाहायला सुरुवात केली आणि त्याची खूप सगळी ऑब्झर्वेशन्स घेतली आणि अशा प्रकारे हा आतापर्यंतच्या ऍस्ट्रॉनॉमी मधला एक सगळ्यात फेमस इव्हेंट असं म्हणता येईल, ज्याचं रिसर्च आउटपुट सगळ्यात जास्त होतं असा एक फेमस इव्हेंट बनला, ज्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल वेव्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स या एकाच इव्हेंट पासून निर्माण झालेल्या आपल्याला बघायला मिळाल्या आणि त्याचं स्वरूप आपल्याला समजता आलं. तर या इव्हेंटची काही खूप सारी वैशिष्ट्ये आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी टेस्ट करता आल्या. त्यातली काही महत्वाची वैशिष्ट्ये म्हणजे पहिली गोष्ट, त्यामध्ये प्रकाशाचा वेग आणि ग्रॅव्हिटेशनल वेव्सचा वेग हा आपल्याला कम्पेअर करता आला आणि यातून असं आपण प्रूव्ह करू शकलो की ग्रॅव्हिटेशनल वेव्स या लाईट वेव्सच्या ऑलमोस्ट एक्झॅक्टली सेम स्पीडनी ट्रॅव्हल करतात. अतिशय बारीक फरक आहे त्यामध्ये. सो हे जे प्रेडिक्शन होतं जे आईन्स्टाईनच्या सिद्धांतामधून प्रेडिक्शन होतं, फक्त एक थिअरेटिकल प्रेडिक्शन होतं, ते आपण ऑब्झर्वेशनली कन्फर्म करू शकलो. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामधून जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आल्या त्याचं अनालिसिस करून आपण त्यातल्या केमिकल्स किंवा त्यामध्ये असलेली एलिमेंट्स, वेगवेगळी मूलद्रव्य आपण तपासू शकलो आणि त्याचं अनालिसिस करू शकलो आणि त्यातून एक खूप महत्वाचा दुवा आपण साधू शकलो, ज्याच्यामध्ये असं क्लिअर झालं की आपण जे पृथ्वीवरती गोल्ड आणि प्लॅटिनम असे जे धातू आहेत ते बऱ्याच अंशी अशा बायनरी न्यूट्रॉन स्टार मर्जर्स मधून तयार होतात. कारण आपल्याला बाकी सगळ्या मूलद्रव्यांचा ओरिजिन युनिव्हर्समध्ये कसा झाला किंवा कोणत्या न्यूक्लिअर रिॲक्शन्स मधून झाला हे साधारणपणे आपल्याला माहिती आहे, पण गोल्ड आणि प्लॅटिनम या धातूंचं उत्पन्न होण्याचं प्रमाण जे आपण आधी प्रेडिक्ट करत होतो ते बऱ्यापैकी कमी होतं आणि ते खूप मोठी मिसिंग गॅप होती. सो ती या बायनरी न्यूट्रॉन स्टारच्या डिटेक्शनमुळे कंप्लीट झाली. तर असे काही महत्वाचे इव्हेंट्स आपण पाहिलेले आहेत. अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे आईन्स्टाईननी प्रेडिक्ट केलेल्या जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीच्या नुसार जे आपण थिअरेटिकल अंडरस्टँडिंग जे आपलं आहे ब्लॅक होल्स विषयी आणि ब्लॅक होल डायनामिक्स विषयी, ते ग्रॅव्हिटेशनल वेव्सच्या डिटेक्शन्समुळे कन्फर्म झालं आणि इट वॉज अ व्हेरी युनिक काइंड ऑफ टेस्ट ऑफ ग्रॅव्हिटी. त्याला म्हणतात की स्ट्रॉंग फील्ड टेस्ट, म्हणजे जेव्हा खूप जास्त वस्तुमान असलेले 2 ऑब्जेक्ट्स एकमेकांच्या खूप जवळ येतात, जसे 2 ब्लॅक होल्स किंवा न्यूट्रॉन स्टार्स जेव्हा एकमेकांच्या जवळ येतात तेव्हा खूप तीव्र गुरुत्वाकर्षणामध्ये त्यांचं इंटरॅक्शन होतं एकमेकांशी आणि
अशी ऑब्झर्वेशन्स आपल्याला पृथ्वीवर राहून करणं अशक्य आहे, किंवा इव्हन आपल्या सौरमालेमध्ये अशी ऑब्झर्वेशन्स करणं अशक्य आहे. तर त्यामुळे ग्रॅव्हिटेशनल वेव्हचं एक खूप महत्वाचं स्थान आहे ओव्हरऑल ॲस्ट्रॉनॉमीमध्ये, की जे एक आपल्याला कम्प्लिटली वेगळा पर्स्पेक्टिव्ह आपल्या विश्वाकडे बघण्यासाठी उत्पन्न करून दिलेलं आहे, की ज्याच्यामुळे आपल्याला विश्वाकडे पाहण्याचा एक पूर्णपणे नवीन दृष्टिकोन मिळालेला आहे. आणि आपल्याला खूप अभिमानाची ही गोष्ट आहे की लायगो सारखा एक खूप मोठा प्रोजेक्ट, ऍक्च्युली भारताचा सर्वात मोठा ॲस्ट्रॉनॉमी प्रोजेक्ट भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये, मराठी मातीमध्ये बनतोय. आणि तो साधारण या दशकाच्या शेवटपर्यंत जशी ऑब्झर्वेशन्स इथे लायगो, लिव्हिंगस्टन आणि हॅनफर्डमध्ये केली जात आहेत, तशा प्रकारची ऑब्झर्वेशन्स आपण लायगो इंडियामध्ये करणार आहोत. तर आपल्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. ही टेक्नॉलॉजी जी आहे ती असं म्हणता येईल की आपण आतापर्यंत अचीव्ह केलेली सगळ्यात एक्स्ट्रीम किंवा सगळ्यात जास्त सेन्सिटिव्ह टेक्नॉलॉजी आहे. ही जी मी जसं तुम्हाला सांगितलं की लेंथ मेजरमेंट ऑफ एक्स अँड वाय आर्म्स ही खूप जास्त ॲक्युरेट आहेच आहेत, पण त्याचबरोबर ही अशी मेजरमेंट्स करण्यासाठी जी टेक्नॉलॉजी लागते, जशी व्हॅक्यूम टेक्नॉलॉजी आहे, जशी लेझर टेक्नॉलॉजी आहे, ही टेक्नॉलॉजी जगामध्ये अत्यंत उत्कृष्ट दर्जाच्या टेक्नॉलॉजीमध्ये येते. फॉर एक्झाम्पल, या ट्यूब्समध्ये जो व्हॅक्यूम आपण प्रोड्यूस करतो किंवा जी हवा आपण पंप आउट करतो आणि ज्या ग्रेडचा व्हॅक्यूम आपल्याला हवा असतो, तो व्हॅक्यूम जगातल्या, म्हणजे व्हॉल्यूम वाईज जगातल्या फक्त नासा आणि सन या 2 फॅसिलिटीजच्या खालोखाल 3ऱ्या नंबरला आहे. साधारणपणे 10,000 मीटर क्यूब हवा या ट्यूब्समधून पंप आउट केली जाते. आणि हे पंपिंग आउट 1999 मध्ये लायगो लिव्हिंगस्टन मध्ये केलं गेलं होतं आणि 1998 मध्ये लायगो हॅनफर्ड मध्ये केलं गेलं होतं. आणि त्यानंतर ज्या पद्धतीचा व्हॅक्यूम आपण तेव्हा अचीव्ह केला होता, साधारणपणे 40 दिवस लागले होते पूर्ण एअर पंप आउट करण्यासाठी, त्याच ग्रेडचा व्हॅक्यूम आपण अजूनही वापरतोय. आणि कंटिन्युअसली व्हॅक्यूम पंप्स इंटरमिटंटली रन होत असतात आणि त्या ग्रेडचा व्हॅक्यूम ते मेंटेन करत असतात. व्हॉल्यूम वाईज हा 3ऱ्या नंबरला येत असला तरी द क्वालिटी ऑफ व्हॅक्यूम विच इज, आपण जे समुद्र किनाऱ्यावरती, समुद्र सपाटीवरती जे वातावरणाचं प्रेशर असतं, त्याच्या 1 अब्जांश इतकं प्रेशर आपल्या व्हॅक्यूम ट्यूब्समध्ये अचीव्ह केलं जातं. आणि ही जी ग्रेड आहे ही वर्ल्डमध्ये 2ऱ्या क्रमांकाची, म्हणजे सन खालोखाल आपल्या लायगोमधला व्हॅक्यूम त्या खालोखाल अल्ट्रा हाय व्हॅक्यूम आहे. सो त्यानंतर आपण जी लेझर टेक्नॉलॉजी अचीव्ह केलेली आहे, त्या आर्म्समध्ये जो रेझोनेटिंग लेझर बीम ट्रॅप केला जातो, त्याची स्ट्रेंथ किती असेल तर साधारणपणे अ फ्रॅक्शन ऑफ अ मेगावॉट, म्हणजे साधारणपणे 300 किलोवॉट ते 500 किलोवॉटच्या आसपास आपल्याला लेझर एनर्जी या एक्स आणि वाय आर्म्समध्ये ट्रॅप केली जाते. अशा प्रकारची लेझर ट्रॅपिंग टेक्नॉलॉजी अचीव्ह करण्यासाठी आपल्याला जी लेझर्स डेव्हलप करावी लागतात ती अल्ट्रा स्टेबल लेझर्स डेव्हलप करावी लागतात. त्यामुळे ही खूप वेगळ्या पद्धतीची एक टेक्नॉलॉजी फक्त लायगोसाठी निर्माण करावी लागली. तेव्हाच आपल्याला ही ग्रॅव्हिटेशनल वेव्ह डिटेक्शन्स करणं शक्य झालं. तर ही सगळी टेक्नॉलॉजी आपल्याला लायगो इंडियामध्ये आपले भारतीय वैज्ञानिक आणि तंत्रज्ञ ही सगळी कटिंग एज टेक्नॉलॉजी भारतामध्ये इम्प्लिमेंट करणार आहेत. आणि भारतात लायगो बनवण्याचा अजून एक महत्त्वाचा उद्दिष्ट असं आहे की एक 3रा लायगो डिटेक्टर या लायगो नेटवर्कमध्ये ॲड होण्यामुळे जी ओव्हरऑल या नेटवर्कची डिटेक्शन कॅपॅसिटी असते ती खूप जास्त वाढणार आहे. त्यामुळे आपण जे बायनरी ब्लॅक होल्स किंवा बायनरी न्यूट्रॉन स्टार इव्हेंट्स जे मेजर करू शकतो, त्याच्यामध्ये साधारणपणे 10 पटींनी वाढ होऊ शकते.
त्यामुळे ओव्हरऑल जे ॲस्ट्रॉनॉमिकल सायन्स आउटपुट या ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ॲस्ट्रॉनॉमीमधून मिळतं ते त्या प्रमाणामध्ये वाढणार आहे. लायगो इंडियाचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की आपण जी सेन्सिटिव्हिटी लायगो इंडियामध्ये अचीव्ह करण्याचा प्रयत्न करत आहोत ती एक ॲडव्हान्स्ड सेन्सिटिव्हिटी आहे. सो सध्या लायगो डिटेक्टर्स ज्या सेन्सिटिव्हिटीवरती ऑपरेट करतायत त्याच्या पुढचं टार्गेट, ज्याला A+ टार्गेट असं म्हटलं जातं, त्या डायरेक्टली त्या सेन्सिटिव्हिटीसाठी आपण प्रयत्न करत आहोत. आणि या दशकाच्या शेवटपर्यंत जेव्हा लायगो इंडिया ऑपरेशनल होईल त्यानंतर US मधले 2 लायगो डिटेक्टर्स आणि लायगो इंडिया हे 3ही डिटेक्टर्स A+ सेन्सिटिव्हिटीवरती ऑब्झर्व करत असतील. सो त्यामध्ये आपल्याला खूप जास्त डिटेक्शन्सची अपेक्षा आहे. त्याचबरोबर ग्रॅव्हिटेशनल वेव्स जेव्हा स्पेसमध्ये प्रोपागेट होतात तेव्हा त्या, मी जसं सांगितलं, त्या एका विशिष्ट पद्धतीचा सिग्नल कॅरी करतात. X आर्ममध्ये कॉम्प्रेशन, Y आर्ममध्ये रेरिफॅक्शन आणि अपोजिट. सो या पद्धतीचा सिग्नल हाच एक, जर तुम्ही त्याला 45 डिग्रीनी रोटेट केलं तर तो एक वेगळ्या पद्धतीचा इंडिपेंडंट ग्रॅव्हिटेशनल वेव्ह सिग्नल स्पेस टाइम मधून प्रोपागेट होत असतो. सो हा सिग्नल लायगो US डिटेक्टर्स कॅच नाही करू शकत, कारण या दोन्ही डिटेक्टर्सचा अलाइनमेंट साधारणपणे सेमच आहे. सो लायगो इंडिया जेव्हा बनेल तेव्हा हा 45 डिग्रीनी रोटेटेड जो सिग्नल आहे तो एक वेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन त्याच्याबरोबर कॅरी करतो. तो सिग्नल पकडण्यामध्ये लायगो इंडियाचा एक महत्वाचा वाटा असेल आणि त्यातून एक विशिष्ट पद्धतीचं सायन्स आपण अचीव्ह करू शकतो. आता आपण बघूयात की लायगोच्या आसपासचा परिसर कसा दिसतो. तर लायगो लिव्हिंगस्टन हे एक अतिशय सुंदर ठिकाणी बनलेली ही एक ऑब्झर्वेटरी आहे. हा खूप सुंदर आणि शांत परिसर आहे. हा मुख्य सिटीपासून साधारणपणे 50-55 माइल्स दूर आहे. त्यानंतर या लोकेशनमध्ये जरी समुद्र किनारा जवळ असला तरी पण समुद्र साधारणपणे शांत आहे. त्याच्या लाटांमुळे जो नॉईज जनरेट होतो तो साधारणपणे आपल्याला फारसा अफेक्ट करत नाही इथे. तोच जर तुम्ही फ्लोरिडा सारख्या दुसऱ्या स्टेटमध्ये जर प्रोजेक्ट प्लॅन झाला असता तर त्या ठिकाणी अशा प्रकारचा नॉईज खूप जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे त्याचं ऑपरेशन आपल्याला लायगोचं ऑपरेशन अवघड झालं असतं. लायगोच्या मेन बिल्डिंगच्या शिवाय या समोरच्या बाजूला एक सायन्स एज्युकेशन सेंटर आहे जिथे सायन्स पॉप्युलरायझेशनचे इव्हेंट्स कंडक्ट केले जातात. सो तुम्ही जर लुइझियाना स्टेटमध्ये कधी आलात आणि तुम्हाला जर लायगो लिव्हिंगस्टनला व्हिजिट करायची असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून एक प्रायव्हेट व्हिजिट ऑर्गनाईज करू शकता किंवा महिन्याच्या पहिल्या शनिवारी लायगो ओपन असतं. सो तुम्ही डायरेक्टली इथे येऊन लायगोची टूर करू शकता. माझ्या मागे इथे काही बाकी ऑक्झिलरी टेक्नॉलॉजीज आहेत ज्या लायगोचं ऑपरेशन सपोर्ट करतात. हा जो मोठा डोम तुम्हाला दिसतोय तो दॅट्स जस्ट अ बिग वॉटर टँक ज्याच्यामध्ये लायगोसाठी वापरलं जाणारं पाणी स्टोअर केलं जातं. या साईडला तुम्हाला एक सेंटर स्टेशनच्या बाजूला एक मोठा सिलेंड्रिकल टॉवर दिसेल. त्याच्यामध्ये लिक्विड नायट्रोजन फील्ड आहे. आपली इक्विपमेंट्स मोकळ्या हवेमध्ये रस्ट होऊ नयेत म्हणून ती नायट्रोजन फील्ड कॅव्हिटीजमध्ये ठेवली जातात. सो त्याच्यासाठी हा नायट्रोजन टँक आहे जो वेळोवेळी रिफिल केला जातो. आणि असा हा सुंदर लायगो प्रोजेक्ट आहे. तुमच्यापैकी काही जण नक्कीच या ठिकाणी येऊन लायगो ऑब्झर्वेटरीवरती काम करायला किंवा व्हिजिट करायला तुम्ही नक्कीच याल अशी माझी अपेक्षा आहे. आणि तुम्ही लहान मुलं मोठे होऊन
कदाचित लायगो इंडियावरती काम करून या खूप वेगळ्या पद्धतीच्या ॲस्ट्रॉनॉमीला स्वतःचं काही कॉन्ट्रीब्युशन द्याल अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.